नमस्कार मित्रांनो, राम राम. स्वागत आहे तुमचं ओजे प्रो या चॅनलवर. आणि आज आपण बनवणार आहे पाव मिसळ. नाही 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 मिसळ पाव बनवणार आहे आज आपण. बघूया त्याची कशी प्रोसेस आहे आणि कसं आहे बनवून बघूया. आणि मी फर्स्ट टाइमच ट्राय करतो की मिसळ पाव कढी बनवायचं. त्याच्या आधी मी कवा बनवायला नाहीये. पण बघूया एकदम इझी पद्धतीमध्ये बॅचलर लाईफ सुद्धा म्हणजे मुले हॉस्टेलला ते राहणारे सुद्धा बनवू शकतात. कुणी पण बनवू शकतात. एवढ्या सोपी पद्धतीमध्ये आज मी ट्राय करतोय. मी करू शकतोय तर तुम्ही पण बनवू शकता. म्हणजे बघूया ते बनल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. तर चला प्रोसेस. तर मित्रांनो, आपण इथं पूर्ण सामग्री घेतलेली आहे. काय काय आपल्याला मिसळ पावला लागेल ना. तर आपण कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, कच्चे मसाले घेतले सगळे, कोथिंबीर घेतली आणि एक लाल मिरची. ठीक आहे. तर हे सगळी सामग्री आपण चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला ट्राय करून बनवायचंय. ठीक आहे. तर चला बनवू. आणि मित्रांनो, ते बघा आपण मटकी पण घेतलेले आहे. ठीक आहे. ते 2 माणसांच्या साठी पुरेशी मटकी आहे. आपण आता बनवतोय ना, ते 2 माणसासाठी बनवतोय मिसळ पाव. त्या प्रमाणात आपण मटकी घेतलेली आहे 2 वाटी. तर मित्रांनो, आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम होण्यासाठी. बघूया ते गरम झाल्यानंतर थोडाफार प्रमाणात कढई गरम झाली ना, त्याच्यानंतर आपण त्याच्यात ऑइल टाकू. तर मित्रांनो, कढई तापलेली आहे. आता आपण त्याच्यात ऑइल टाकू. ठीक आहे. आपल्याला 3 चमचे ऑइल टाकायचे मधात. आणि ते तुम्ही तुमच्या प्रमाणात पण टाकू शकता. कुणाला जास्ती ऑइल लागतं, कुणाला कमी. कारण आता मिसळ पाव मध्ये तर तर्रीसाठी आपल्याला ऑइल यूज करावं लागतं थोडंसं जास्ती प्रमाणामध्ये. म्हणून आपण थोडंसं जास्तीच घेतो ऑइल. आता ऑइलला थोडंसं तापू द्या, त्याच्यानंतर आपण बघू. तर मित्रांनो, तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं कच्चे मसाले टाकू. तर मित्रांनो, आता आपण सगळे मसाले टाकणार आहे. कच्चे मसाले तेलामध्ये. त्याला मस्त फ्राय व्हायला पाहिजे. त्याच्याने आपल्याला मस्त स्पायसी झणझणीत टेस्ट मिळेल आपल्याला. मसाला थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करू, ब्राऊन थोडंसं. तर आता थोडासा कढीपत्ता टाकू मधात. मस्त स्पायसी, एकच नंबर. आणि आता आपण मिरची टाकू थोडीशी मधात. मिरची टाकून मस्त त्याला आपण हे करू. तर आता आपण टाकू कांदा. चॉप केलेला कांदा टाकू. कारण कांद्याला आणि टमाट्याला आपल्याला चांगलं थोडंसं फ्राय, गोल्डन फ्राय होतीपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय. आता आपण कांदा टाकलेला आहे. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकूया आपण. कारण अर्धा चमचा मीठ टाकलं ना वरून, तर कांदा लवकर शिजून मिळेल. फ्राय गोल्डन ब्राऊन लवकर मेल्ट होतं कांदा. म्हणून आपण थोडंसं मीठ टाकायचं वरून. कारण कांदा लवकर आपल्याला शिजला ना तर सोपं होईल. आता कांदा आपण थोडंसं वरून मीठ टाकल्यामुळे कांदा थोडासा फ्राय केला ना, त्यानंतर टोमॅटो टाकू आपण. थोडंसं आपण त्याच्यावर झाकूया, कारण वाफेमुळे सुद्धा थोडंसं लवकर फ्राय होईल कांदा. तर बघूया कांदा फ्राय झालाय का. कांदा आपला थोडासा झालाय फ्राय. कारण कांदा आपण चॉप केला होता ना, त्याची साईज बघा. कसा फ्राय होईल ना, तसा कांदा बारीक होतो. तर चला आता आपण थोडंसं टोमॅटो टाकू. कांदा फ्राय झालेला आहे. चॉप केलेला टोमॅटो टाकू मधात. आणि टोमॅटोला पण चांगलं फ्राय होऊ देऊ. कारण त्याला आपल्याला प्रॉपर किरवे बनवायचे आहे. त्याच्यामुळे टमाटर आणि कांदा तो पण फ्राय होणं इम्पॉर्टंट आहे. तरच रिअल टेस्ट, अस्सल महाराष्ट्रीयन आयटम बनतो कोणता पण. आपण किरवी तर फ्राय केली तर प्रॉपर. आणि ते तर आपण मिसळ पाव बनवतोय. मग मिसळ पावला किरवी सुद्धा इम्पॉर्टंट आहेच. मग आपण अर्धा चमचा कांद्यावर टाकलो होतो मीठ. आणि आता डबल अर्धा चमचा टाकूया मीठ. कारण मिठानं लवकर मेल्ट होतं. कांदा टमाटर आहे ना, लवकर फ्राय होतं. त्याच्यामुळे आपण मीठ टाकतोय. त्याला हलवून घेऊया मीठ टाकून. ते हलवून घेतलं. आता आपण ते झाकून ठेवू थोड्या वेळेसाठी, 1-2 मिनिटासाठी. टोमॅटो कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण टाकू अद्रक लसूण. ठीक आहे. 1 चमचा अद्रक लसूण टाकूया आणि त्याला मिक्स करूया चांगलं त्याच्यामध्ये. अद्रक लसूण टाकून आपण थोडं चांगलं मिक्स करूया आता. तर चला आपण काश्मीरी लाल मिर्च टाकतोय 2 चमचे. 2-2.5 चमचे आपल्या प्रमाणात टाका. असं काही विषय नाहीये.
आणि हळद 1 चमचा, ठीक आहे, अर्धा ते 1 चमचा हळद. मीठ आता मी 1 चमचा टाकतोय आणि ते मीठ तुम्ही तुमच्या तुम्हाला लागेल या हिशोबाने पण टाकू शकता. मीठ ते टाकून आता आपण त्याला हलवून घेऊ चांगलं, कारण गिरवे आता खरा रंग येईल त्याला हलवून घेतोय आपण थोडंसं चांगलं. तर आपण थोडंसं पाणी टाकू, कारण गिरवे बनण्यासाठी त्याला हलवून घेऊ. पाण्यानं थोडंसं प्रॉपर थोडंसं गिरवी सारखं व्हायला पाहिजे. आपण थोडंसं मसाले टाकतोय, गरम मसाला, ते तुमच्याकडे असतात ना घरगुतीच मसाले, तुमच्याकडे कोणते पण असतील ना ते मसाले चालेल, असं काही विषय नाहीये. घरगुती गरम मसाला ते आपण मसाला टाकला, त्याला चांगलं थोडंसं मिक्स करूया. हा 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 एकच नंबर. आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकू वरून. हा 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 एकच नंबर दिसायला. काय पद्धतशीरपणे कार्यक्रम होणार आहे आज, विशेष ना. आता आपण टाकणार आहे 1 चमचा धना पावडर, ते टाकून हलवून घेऊया. चला आता आपण टाकूया मटकी मधात, कारण मटकीला थोडंसं चांगलं फ्राय होऊ द्यावं लागतं मधात, ठीक आहे. मटकी टाकलो आणि मटकीला हलवून घेऊ चांगलं मसाल्यामध्ये. आता थोडंसं झाकून ठेवूया त्याला 2 मिनिटासाठी. तर चला 2 मिनिट झालेले, त्याला मस्त हलवून घेऊ. मी सांगू शकत नाही, एवढा मस्त वास येतोय ना त्याचा, बाप रे बाप, एकच नंबर, नुसते क्वालिटी. तर हलवून घेऊया. तर चला आता मटकी पूर्ण फ्राय झालेले आहे. आता आपण त्याच्यात टाकू पाणी, ठीक आहे. पाणी टाकून हलवून घेऊ प्रॉपर. तर आपण पाणी टाकतोय अजून थोडंसं त्याला, कारण थोडंसं पाणी जास्तीच लागेल, कारण त्याला आपण पूर्ण प्रॉपर शिजवण्यासाठी, उकळ्या येण्यासाठी थोडंसं लागतं पाणी. त्यामुळे हलवून घेऊया. त्याला चांगलं हलवून थोडंसं झाकून ठेवूया प्रॉपर हे होण्यासाठी. त्याला चांगलं झाकून ठेवूया, ठीक आहे. आणि वेट करू त्याचं चांगलंपणे कुक होण्यासाठी आणि पूर्ण रंग आहेत ना त्याच्यात उतरण्यासाठी मटकीमध्ये, ठीक आहे. तर चला चांगल्यापणे उकळ्या मारायला आहे मस्त. त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकू, ठीक आहे. तर त्याला चॉप केलेली मस्त बारीक कोथिंबीर टाकू वरी. एकच नंबर. मी सांगू शकत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये की भाई काय फ्लेवर येतोय ना नागामध्ये, बाप रे बाप, एकच नंबर. तर आता थोडंसं आपण झाकून ठेवू प्रॉपर त्याच्यावर तर्री येण्यासाठी. एकच नंबर, क्वालिटी. एक लाल मिरची वरून, एकच नंबर. प्रॉपर उकळ्या मारायला आता ते प्रॉपर तयार झालंय. फक्त 2 मिनिटासाठी आपण त्याला शांती मिळवण्यासाठी आपण गॅस बंद करून ठेवू, ठीक आहे. म्हणजे त्याला पण त्याची पण इच्छा राहते शांतीनं. शेवटची वेळेस आता आपण त्याला खाणार आहे, त्याच्या आधी आपण त्याची इच्छा पूर्ण करू, म्हणून त्याला थोडा वेळ 2 मिनिट शांतता. चला मित्रांनो, आता थोडंसं पाव गरम करू. मस्त ओरिजिनल तूप आहे आपल्याकडे, ठीक आहे. ओरिजिनल तूप, ओरिजिनल खायचं, ओरिजिनल दाखवायचं, विषयच नाही. म्हणून तूप टाकू वरी. त्याच्यानंतर पाव गरम करू मस्त पैकी, ठीक आहे. तेल टाकून मस्त पैकी गरम झालेलं आहे. आता टाकू वरी पाव. फ्रेश लागते, एकदम फ्रेश मस्त. त्याला हे करू आपण पहिल्यांदा, आधी तूप लावतो ना साईडकून, ठीक आहे. पुन्हा हे करू. आता मस्त हे करू त्याला. एकच नंबर पाव गरम, एकच नंबर. ओरिजिनल तुपाचे पाव, एकच नंबर पाव गरम झालेले आहेत. बापा, हा क्या बात आहे. तर चला पाव गरम झालेत मस्त पैकी लचलचीत अशा प्रकारे. बघा फुल एकदम कसं आहे. फुल क्वांटिटी आहे आपल्याकडे, फुल क्वांटिटी, ठीक आहे. फुल क्वांटिटी खायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. एकच नंबर वास, एकच. ठीक आहे. चला प्लेटामध्ये पाव घेतले, मटकी झालेली आपली एकच नंबर मध्ये तयार. आता मटकी आपण मस्त त्याच्यात टाकूया, तयार करूया खायला. एकच नंबर, ठीक आहे. विशेष हाट आहे आपला मिसळ पावचा. त्याला घेऊया मस्त पैकी. एकच नंबर, एकदम मिसळ एकच नंबर. तर त्याच्यावर टाकू मस्त बारीक फरसाण, शेव. हा ठीक आहे. फुल एकदम एकच नंबर. मिसळ पाव भाजी, एकच नंबर.
क्वालिटीचा नातच नाही आपल्याकडे. ठीक, कोथिंबीर हे बघा. ते आपले झालेले मिसळ पाव कसे आहे, एकच नंबर. तयार आहे आपलं मिसळ पाव, एकच नंबर. मी आता एक बाईट घेतो खायला, त्याला मस्त डीप करतो त्याच्यामध्ये मिसळ पाव मध्ये आणि बघूया कसे झालंय. सांगू शकत नाही तुम्हाला, टेस्ट एकच नंबर. पहिली वेळेस बनवलं बरोबर क्वालिटी. तुम्हाला पण बघायचं असेल कशी झाले तर तुम्ही पण बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा मला. आणि ते बनवून नक्की ट्राय करा एक वेळेस की कशी बनते टेस्ट. मी खातो, एकच नंबर लागते. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तोपर्यंत मी ते एन्जॉय करतो. ठीक आहे.